श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आमलकी एकादशी 27 फेब्रुवारी 2026 म्हणजे आजच्या दिवशी वार शुक्रवार आमलकी एकादशी आहे, जिला आपण आवळा एकादशी असं सुद्धा म्हणतो. तर या दिवसाचं महत्त्व एवढं काय आहे, कारण 151 वर्षातून आजचा जो हा दिवस आहे, हा जो योग आहे तो जुळून आलेला आहे. आणि गजकेसरी आणि आयुष्यमान या योगामुळे या दिवसाचं जे महत्त्व आहे ते अधिक पटींनी वाढलेलं आहे. आमलकी एकादशी म्हणजेच आवळा एकादशी धार्मिक परंपरेनुसार, धार्मिक मान्यतेनुसार आवळ्याच्या झाडामध्ये भगवान विष्णूचा वास असतो. त्याच्यामुळे आज भगवान विष्णूंसोबतच आपण आवळ्याच्या झाडाची सुद्धा पूजा करत असतो. आमलकी एकादशीला आपण रंगभरी एकादशी असं सुद्धा म्हणतो, कारण होळीची जी परंपरा आहे म्हणजे भगवान विष्णू आणि महादेवांसोबतची जी होळी सुरुवात होते ती आजच्या दिवसापासूनच होते. त्याच्यामुळे आजच्या दिवसाला खूप महत्त्व दिलं जातं. आता आमलकी एकादशीची पूजा जी आहे ती तुम्हाला सकाळी उठून लवकर स्नान करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे, सेवा करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला आवळ्याच्या झाडाला सुद्धा पूजायचं आहे, त्याला जल अर्पण करायचं आहे, फुल अर्पण करायचं आहे, नैवेद्य द्यायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला आवळ्याच्या झाडाच्या 7 फेऱ्या सुद्धा मारायच्या आहेत. कारण जेव्हा आपण भगवान विष्णूंची पूजा करत असतो तेव्हा आवळ्याच्या झाडाला पूजणं तितकंच महत्त्वाचं मानलं जातं. आवळ्याचं जे झाड आहे, आवळा जो आहे तो आयुर्वेदामध्ये सुद्धा त्याला अमृताचं स्थान आहे. कारण आयुर्वेदिक म्हणजे आपल्या आयुष्यासाठी, आपल्या आरोग्यासाठी सुद्धा आवळा अतिशय उत्तम असतो. आजचा जो हा दिवस आहे त्याला व्रत केल्यानं, तुम्ही आजच्या दिवशी व्रत केल्यानं जेव्हा तुम्ही 1000 गायींचं दान कराल एवढं पुण्य तुम्हाला आजच्या दिवशी मिळतं. आणि तुमची जी पाप केलेली आहे त्याच्यातून तुम्हाला या दिवशीच्या व्रतामुळं ती सुद्धा त्याच्यातून सुद्धा मुक्ती मिळते, पापमुक्ती मिळते. तर आजच्या दिवशी तुम्ही व्रत करत असाल तर तुम्हाला फलाहार घ्यायचा आहे किंवा तुम्ही खिचडी वगैरे खाऊ शकता. पण आजच्या दिवशी तामसी अन्न खायचं नाही, मांसाहार करायचा नाही. पिवळ्या रंगाची वस्त्र धारण करू शकता, कारण पिवळ्या रंगाला शास्त्रात खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे. आणि तुम्ही अन्नदान करू शकता. आणि या दिवशी तुम्हाला श्री विष्णू सहस्त्रनाम या पुस्तकाचं छोटं पुस्तक असतं त्याचं वाचन करायचं आहे. विष्णू सहस्त्रनाम वाचण्यानं तुमच्या आयुष्यातले तुम्ही जे काही पाप केलेले आहेत किंवा तुमच्या त्या दिवसामध्ये तुमच्याकडून ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या चुकांची तुम्हाला माफी मिळत असते. त्याच्यामुळे विष्णू सहस्त्रनाम आजच्या दिवशी आवर्जून वाचा. आणि मांसाहार करायचा नाही, मद्य, कांदा, लसूण या गोष्टी वर्ज्य आहेत. आणि भात खायचा नाही, म्हणजे भात तुम्हाला वर्ज्य आहे, आजच्या दिवशी खायचा नाहीये. तर आमलकी एकादशीचं हे महत्त्व आहे. आजचा जो योग आहे तो 151 वर्षातून जुळून आलेला योग आहे. त्याच्यामुळे आजचा दिवस जो आहे तो खूप प्रचंड प्रमाणामध्ये प्रभावशाली ठरणार आहे. तर आजच्या दिवशी जी ही सेवा आहे ती नक्की करा. भगवान विष्णूंसोबत आवळ्याच्या झाडाची सुद्धा पूजा करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.